नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही माझ्या या व्हिडिओचं शीर्षकच बघितलेलं असेल, बेभान झालेले राजकारणी. बेभान झालेले राजकारणी म्हणजे ज्यांचं भान सुटलं आहे, आपण काय करतो आहोत याचा सारासार विचार त्यांच्याकडे राहिलेला नाही आहे. आपली सद्विवेक बुद्धी ज्यांनी गहाण टाकली आहे, असे बेभान झालेले राजकारणी. आणि बेफाम झालेले हे भोंदू बाबा. बेफाम म्हणजे त्यांना आता कुणाचंही भान राहिलेलं नाही आहे. त्यांच्यावर आता कोणी कुठली काही कारवाई करेल याची भीती ज्यांना राहिलेली नाही आहे, किंवा आपल्याला कुणीही अडचणीत आणू शकत नाही हे ज्यांना आता वाटू लागलेलं आहे, असे बेफाम सुटलेले हे जे काही भोंदू बाबा आहेत. हे सगळं मी काय सांगतोय, कुठल्या विषयावर मी बोलतोय, तुम्हाला आत्तापर्यंत ते कळलेलंच असेल. अशोक खरात हा जो एक भोंदू लंगपिसाट स्वतःला बाबा म्हणून घेणारा हा जो माणूस आहे, अत्यंत विकृत, याची कहाणी जी आता एक एक बाहेर येते, अक्षरशः आपलं मन सुन्न करून टाकते. पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये अशा विकृती जन्माला येत आहेत आणि ते असं काहीतरी मोठं कांड करतायत, याच्यावर खरंच विश्वास बसत नाही. म्हणजे आत्तापर्यंत त्याच्याकडचे काही 58-60 व्हिडिओ क्लिप्स या आपल्या समोर आलेल्या आहेत. पण आज अपडेट असा आहे की जवळपास 100च्या वर व्हिडिओ क्लिप्स समोर येत आहेत. अत्यंत वाईट गोष्ट अशी आहे की त्यातला एक म्हणजे जी मुलगी काय लहान आहे, अशा मुलीबरोबर सुद्धा या खरात बाबांनी तिच्याबरोबर अनेक अत्याचार, लैंगिक अत्याचार केलेत, ही घटना समोर येते. अनेक महिलांबरोबरच्या त्या गोष्टी आपण बघतोय, त्याच्या व्हिडिओ क्लिप्स सुद्धा बघतोय की ज्या बघणं सुद्धा आमच्यासारख्या माध्यमांकडे जेव्हा येतात तेव्हा नको वाटतं. इतका हा बेफाम सुटलेला लिंगपिसाट अशोक खरात, हा माणूस आत्तापर्यंत गेली 4 वर्ष हे तो करतोय, बिनधास्त करतोय. त्याला कशाचं भय नाही आहे. कोण आपलं काय वाकडं करणार आहेत या थाटामध्ये तो महिलांबरोबर गैरवर्तन करतोय, तो कोट्यावधींची माया जमवतोय, तो काय अध्यात्माच्या नावावर, धर्माच्या नावावर मंदिर उभं करून ही घाणेरडी कृत्य करतोय आणि कुणाच्याही लक्षात येत नाहीये. सगळे आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेत, नव्हे तर आपल्या फायद्यासाठी कोणीच याच्यामध्ये काही आत्तापर्यंत बोलायलाही तयार नव्हतं की काय अशी स्थिती वाटावी. इतकं हे प्रकरण गंभीर आहे. आणि ते गंभीर किती आहे म्हणजे आजच सामाजिक कार्यकर्ते आहेत विजय कुंभारे. बरं, या अशोक खरातकडे येणारी मंडळी कोण आहेत? तर मंत्री आहेत, राजकारणी आहेत, IPS IAS अधिकारी आहेत, त्यांच्या बायका आहेत, इतकी बड्या सेलिब्रिटी आहेत, इतक्या बड्या स्तरावरची सगळी माणसं आपलं डोकं घाण ठेवून या बाबाच्या चरणी लीन होताना आपण बघतोय. आणि अक्षरशः या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जातीये. आजच सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारे म्हणून जे आहेत, त्यांनी एक माहिती दिली, ती भयाण आहे. भयाण म्हणजे काय, तर एक उपजिल्हाधिकारी आहे, त्याच्या पत्नीच्या नावे जमिनीचा अत्यंत गैरव्यवहार आहे. आणि तो कुणाबरोबर केलाय, तर या लिंगपिसाट अशोक खरातच्या पत्नी बरोबर या उपजिल्हाधिकारीची पत्नी ही एका जमीन व्यवहारामध्ये गुंतलेली आहे. म्हणजे हे जे सगळं काय चालू आहे ह्याच्या, म्हणून मी शीर्षकच हे दिलंय की बेभान झालेले राजकारणी आणि बेफाम सुटलेले हे भोंदू बाबा की जे आपला फायदा करून घेत आहेत, यांना भय राहिलेलं नाही. आणि कसं राहणार, कारण हेच राजकारणी त्यांच्या पायाशी लीन झालेले आहेत, जे तुम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून तुम्हाला शिक्षा घडवू शकतात. असे अधिकारी, पोलीस अधिकारी, IPS अधिकारी, IAS अधिकारी हे त्यांच्या पायाशी आहेत.
यांच्याबरोबर आर्थिक संबंध गुंतलेले आहेत. असं जेव्हा एकीकडे चित्र आहे तेव्हा या भोंदू बाबाला हे भय असणार तरी कुठून? आज हा माणूस अनेक राजकारणी आहेत, अनेक अधिकारी आहेत की जे याच्याबरोबर जमिनीच्या व्यवहारांमध्ये आहेत. आणि ते व्यवहार कसे होतात तर पैसा तुम्ही लावायचा, माझा 25% म्हणजे 100 रुपयाची जमीन असेल तर मी 25 रुपये टाकीन, 75 रुपये तुम्ही टाकायचे आणि ती जमीन हा माणूस लाटतोय. आणि हे कोणी काही बोलत नाहीयेत. आणि हे सगळेजण या प्रकरणामध्ये बरबटलेले आहेत. होय, बरबटलेले आहेत अक्षरशः. आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्या रुपालीताई चाकणकर, त्यांनी तर या सगळ्याचा कळस केलाय. म्हणजे आपण ज्या पदावर होत त्या पदाचा गैरवापर करून या सगळ्याला, या भोंदू बाबाच्या या सगळ्या प्रकारांना त्यांनी पुष्टी दिली आहे का, त्यांनी बळ दिलंय का, जणू असं वाटावं अशी परिस्थिती रुपालीताई चाकणकरांनी निर्माण केलेली आहे. गेल्या वर्षी जेव्हा हे प्रकरण एका पत्रकारांनी काढलं तेव्हा त्या पत्रकाराच्या विरोधामध्येच कारवाई करण्याचे आदेश रुपालीताई चाकणकरांनी दिलेत. म्हणजे हे प्रकरण घडू द्यायचं होतं, म्हणजे अनेक महिलांचं शोषण याच्यातनं होऊन द्यायचं होतं. आणि हे कोण करतंय तर महिला आयोगाच्या अध्यक्षा. त्यांना आता राजीनामा द्यावा लागलाय. तो राजीनामा त्यांनी दिलेला नाहीये, तो दबावातनं त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे. खरं तर आपली नैतिक जबाबदारी, आपण काय करतो, आपण चूक केली आहे हे वाटून तरी या ताईंनी हा राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण तो त्यांनी शेवटपर्यंत दिला नाही. जेव्हा दबाव वाढला तेव्हा तो दिलाय. तो देतानाचा फोटो सुद्धा बघा, कुठंही अपराधाची भावना नाहीये. ते एक अनामिका का काय आपलं ते बोट असतं मधलं बोट, आणि करंगळीच्या मधली हे जे बोट आहे ह्याला अनामिका म्हणतात. ते अनामिका कापून त्याच्यातनं येणारं रक्त काळ्या भाऊलीवर टाकायचं, असे काही प्रकारचे आरोप हे सुषमा अंधारेंनी केलेले आहेत रुपालीताई चाकणकरांच्या बाबतीमध्ये. मग त्यांच्या त्या बोटाला ती पट्टी दिसतीये. काय चाललंय? आणि तसंच एक राजकारणी सुद्धा आहेत, म्हणजे सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये ते बोललं जात आहे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या बाहेर येतील, पण इथपर्यंत का आपण वाहवत चाललेलो आहोत हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि ही या राजकारण्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे. यातले 8 मंत्री, म्हणजे आता ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्या इतक्या गंभीर आहेत. यातले काही 8 मंत्री आहेत, जे मंत्री त्यांच्या दरबारामध्ये ते कुठलं जल, ओश्रो जल, म्हणजे आपली लैंगिक क्षमता वाढावी यासाठी ओश्रो जल या बाबाकडनं घेण्यासाठी आपल्या सरकारमधले मंत्री त्याच्याकडे रांग लावून बसलेत. म्हणजे कपाळावर हात मारून घ्यावा, हसावं की रडावं अशी परिस्थिती आहे. आपण या मंत्र्यांना, या राजकीय नेत्यांना निवडून देतोय हे या राज्याचं काही भलं करतील म्हणून, पण कुठलं हे अशा या माणसांच्या समोरच लीन झालेले आहेत की ज्यांची लायकी नाही जन्माला येण्याची सुद्धा, किंवा ते जन्मून काय केलंय, विकृत माणसांच्या हे पायाशी लीन झालेले आहेत. हे सगळं बघून असं वाटतं की हा तो पुरोगामी महाराष्ट्र नाही. या पुरोगामी महाराष्ट्राने श्रद्धेला बळ दिलेला आहे, श्रद्धेला पाठबळ दिलेला आहे, श्रद्धेला आश्रय दिलेला आहे, पण अंधश्रद्धेला नाही. आणि म्हणूनच हे जे असे बाबा आहेत, जे विकृत लिंगपिसाड बाबा आहेत, जे भोंदू बाबा आहेत, यांचं हे बळ वाढतं कुठून हो? हे जे असे अधिकारी लोक आहेत, IPS अधिकारी, IAS अधिकारी, ज्यांचे या बाबांबरोबर लागे बांधेत, राजकारण्यांच्या बाबांबरोबर लागे बांधेत, तेव्हा त्यांना भय राहणारच नाहीये. त्यांना माहिती आहे आपण काहीही केलं तरी आपल्याला यातून सोडवणारी मंडळीच आपल्या पायाशी आहे. आणि म्हणून त्यांची मुजोरी वाढली आहे, म्हणून त्यांची विकृती वाढत चालली आहे. या विकृतीला आळा कोणी घातला, या विकृतीला प्रोत्साहन कोणी दिलंय? याच मंडळींनी दिलंय. एक लक्षात घ्या, या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते तेव्हा ते मुख्यमंत्री असताना या विकृत बाबाची भेट घेण्यासाठी ते जातात. यातनं काय संदेश जातो की माझ्या राज्याचा जर का मुख्यमंत्री या माणसाला भेटतोय तर या माणसामध्ये काहीतरी अशी एक अद्भुत शक्ती आहे की जी मला माझ्या संकटातनं सगळ्यातनं बाहेर काढणार आहे. हाच मेसेज जातो ना.
मी तेच म्हटलं की हे जे राजकारणी आहेत, सेलिब्रिटी आहेत, अधिकारी आहेत, जे आपल्यापेक्षा उच्च लेवलचे आहेत, हेच काही लोकांचे आयकॉन असतात. अनेक जण यांचं सगळं बघून अनुकरण करत असतात. तेव्हा आपली प्रतिमा या समाजामध्ये आपण कशी ठेवावी याचं भान या मंडळींना असायला हवं होतं, पण दुर्दैवाने ते दिसत नाहीये. आणि मग तीच कृती सामान्य माणूस करायला जातो. मग सामान्य माणसाला वाटतं, अरे जर का मुख्यमंत्री असताना, जर पदावर असताना जर तो माणूस याच्याकडे जातोय, तर याचा अर्थ या माणसाकडे काहीतरी अद्भुत लीला आहे, अद्भुत चमत्कार आहे, किंवा काहीतरी असं आहे की ज्याच्यातनं तो आपल्याला या सगळ्या संकटातनं बाहेर काढेल. आणि मग सामान्य माणूसही त्याच्या दारामध्ये जायला लागतो. कुणाला माहिती आहे की हे काळे धंदे चालू आहेत, पण या राजकारण्यांना माहिती नसेल? मला नाही वाटत. अहो, तुमच्या आमच्या सारख्यांनी काही एखादी छोटी गोष्ट करा बरं. आपण पार आत्ता खडी फोडत असतो. आज हा अशोक खरात ज्याला पकडलंय, आता ज्याच्यावर काय रिमांड घेतलेला आहे 24 तारखेपर्यंत, याला खरंच शिक्षा होणार आहे का हो? जर ती झाली ना, तरच या महाराष्ट्राला कळेल की हे असले भोंदूगिरीला या महाराष्ट्रामध्ये थारा नाही. पण होऊ शकेल का, हा प्रश्न आहे. आपल्याकडचे कायदे, आपल्याकडचे पोलीस, त्यांची काय तपास यंत्रणा, या सगळ्यातनं तो बचावणार आहे का तो अडकणार आहे, हे सगळं बघायला लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबांनो, खरंच सांगतो, या असल्या गोष्टी या सगळ्या भंपकगिरी आहेत. काही नाही आहे याच्यामध्ये. याच्यातनं आपण कधीही मोठे होऊ शकत नाही. आज हे राजकारणी काय करतायत, कुणाला तरी मंत्रीपद हवंय, कुणाला तरी कलेक्टर व्हायचं आहे. मग ते होण्यासाठी या भोंदूबाबाच्या चरणी हे जात आहेत की असं काहीतरी उपाय करा, असं काय जे तुम्ही सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. तुम्ही म्हणलात तुमचे चरण धुवा, तुमच्या चरणाचं तीर्थ प्या, तरी आम्ही प्यायला तयार आहोत. पण मला मंत्री व्हायचं आहे, पण मला कलेक्टर व्हायचं आहे, पण मला अधिकारी व्हायचं आहे. या एका लालसेपोटी ही सगळी मंडळी अशा बाबांच्या चरणी लीन होत आहेत. आणि यातूनच या लोकांचं फोफावत आहे, हे यांचं मनोबल वाढतंय, यांची विकृती वाढत चालली आहे. कारण यांना कशाचंही भय राहिलेलं नाहीये. यांना पूर्ण माहिती आहे की आपण याच्यातनं आज ना उद्या सही सलामत बाहेर येऊ. पण मला असं वाटतंय की ह्याच महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकरांसारखे काही व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत की ज्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये प्रचंड कार्य त्यांनी केलं आयुष्यभर. आणि त्यानंतरच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला, जादूटोणा विरोधी कायदा झाला. मला असं वाटतं आता या पोलीस तपासामध्ये जे जे धागे दोरे मिळत आहेत, आतापर्यंत एका महिलेनी पुढे येऊन जो काही त्याच्यावरच ती सगळा खटला उभा राहिलेला आहे किंवा गुन्हा दाखल झालेला आहे. आता 3-4 महिला काही समोर येत आहेत असं मी ऐकतोय. मी म्हणतोय निर्भीडपणाने समोर या. हे असल्या प्रकारच्या अन्यायांना आता घाबरून चालणार नाही. उलटा अशा विकृती या ठेचायलाच पाहिजेत. आणि त्या ठेचल्या गेल्या तरच ही राजकारणी सुद्धा जागेवर येतील, हे सेलिब्रिटी सुद्धा जागेवर येतील. आणि यांचे जे आदर्श आहे, जे आतापर्यंत आपण मानत आलेलो आहोत, खरंच ते मानणं सोडून दिलं पाहिजे. ह्यांनी यांचा सत्सद विवेक हरवलेला आहे, तो आपण हरवून चालणार नाही आहे. आणि म्हणूनच या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, या राज्याच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे जे काही या तपासामध्ये जेवढं जेवढं याचं गंभीर स्वरूप दिसतंय, तितकी गंभीर आणि तितकी कठोर शिक्षा या अशोक खरात नामक लिंग पिसाटाला व्हायला पाहिजे. तरच या महाराष्ट्रामध्ये तो एक, म्हणून आपण की एक दंडक समोर येईल की असं जो कोणी करायला धजावेल त्याला या शिक्षेला सामोरं जावं लागेल. तेव्हा खरंच या सगळ्याचा आधार घेऊन या अशोक खरातला सगळ्यात मोठी शिक्षा व्हावी, हीच तर आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि याही राजकारण्यांनी, ज्यांच्या हातामध्ये कायदे आहेत, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्यांच्या हातामध्ये पॉवर आहे, त्यांनी चुकूनही असल्या गोष्टी जाऊ नाही करायला. कारण तुमचे आदर्श या समाजातले अनेक लोक घेत असतात. त्यामुळे आपलं डोकं शाबूत ठेवा, जागृत ठेवा.
आपल्याला आहे, या डोक्यामध्ये भुस्सा भरलेला नाहीये, तर या डोक्यामध्ये अक्कल भरलेली आहे, हे वाटावं, अशी कृती तुमच्याकडनं व्हावी, हीच खरं तर अपेक्षा आहे. मी हा व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.